2022 मध्ये मोहिते सर तुमचं परत उत्साहाने स्वागत करत आहेत सर्व विद्यार्थिनींचं. आज आपण IDATA म्हणजे अंदाजपत्र बजेटरी कंट्रोल मधला प्रॉब्लेम नंबर 3 बघणार आहोत. कुणी त्याला अ ब क केला असेल, कुणी ABCD केला असेल, कुणी रोमन मध्ये 1 2 3 लिहिला असेल. तर तो प्रॉब्लेम मी आता या ठिकाणी तुम्हाला सांगणार आहे. प्रॉब्लेम अत्यंत सुंदर आहे. इंग्रजी आणि मराठी माध्यमातून मी तुमच्या समोर तो मांडणार आहे. आणि प्रत्येक वेळेला मी तुमच्या समोर मांडत असतो तो विषय महत्त्वाचा आहे की प्रश्न ज्यावेळी मी सांगत असतो त्याच वेळेला त्याची क्लू तुम्हाला देत असतो. त्यामुळं जाणीवपूर्वक तुम्ही प्रश्नांच्याकडे माझी ज्यावेळी प्रॉब्लेम मांडतोय त्यावेळी लक्ष ठेवणार आहात. ठीक आहे, तर सुरुवात करूया. हा प्रॉब्लेम सुरुवात करण्यापूर्वी मी तुम्हाला हा प्रॉब्लेम कॅमेऱ्यामध्ये दाखवणार तर नाही, त्याचं सोल्युशन पण कॅमेऱ्यामध्ये. निश्चितच पाहिला असेल. ठीक आहे, तर प्रॉब्लेम सुरू करूया. आपणास खालील माहिती दिलेली आहे. त्यासाठी मे, जून आणि जुलै 2020 म्हणजे 2020 या वर्षासाठी रोख आयव्यय तयार करायचं म्हणजे अंदाजपत्रक तयार करायचं आहे. पूर्वी सांगितले, आताही सांगतोय. आय म्हणजे इन्कम आणि व्यय म्हणजे खर्च. तर ह्या पद्धतीने तो करायचा आहे तयार आपल्याला, म्हणजे थोडक्यात एक अंदाजपत्रक तयार करायचं आहे. 1 मे 2020 रोजी आपल्या हातात रोख काय होती? हस्तस्थ अर्थ आपले कॅश इन हँड. लक्षात ठेवा, कॅश इन हँड, नॉट कॅश ॲट बँक. कॅश इन हँड रोख रुपये आपल्याकडे 25,000 होती. ठीक आहे, रोख हा शब्द पण आहे आणि रोकड हा पण शब्द आहे. तुम्हाला जो योग्य वाटेल तो त्या ठिकाणी वापरू शकता. आता पुढे जाऊया. इंग्लिशमध्ये तीच माहिती मी तुमच्या समोर सप्लाय करतोय. यू आर आस्क्ड टू प्रिपेअर cash budget for the month of May, June and July 2020. There is a cash balance of rupees 25,000 on 1st May 2020. Following information is supplied किंवा प्रोव्हाइडेड असं पण होऊ शकतं. म्हणजे तुम्हाला पुढील इन्फॉर्मेशन म्हणजे माहिती तुमच्या समोर सादर करण्यात आलेली आहे. त्याच्या आधारे तुम्हाला तयार करायचं आहे. एक टेबल देण्यात आलेला आहे तुम्हाला, ज्यामध्ये महिना, विक्री, सामग्री, मजुरी, निर्माणी व्यय, कार्यालय व्यय, विक्री व्यय अशा पद्धतीचे वेगवेगळे कॉलम्स आहेत की ज्याच्यामध्ये ती वेगवेगळी माहिती दिलेली आहे. तर आपण स्टेप बाय स्टेप जाऊया. कुठलीही गडबड प्रॉब्लेम समजून घेताना करायची नाही. सध्या बोर्डानं सुद्धा त्यासाठी तुम्हाला एक्स्ट्रा वेळ दिलेला आहे. प्रथम तुम्हाला प्रश्नपत्रिका देतात. बघा, पूर्वी ही परिस्थिती नव्हती. आज विद्यार्थ्यांसाठी शासनानं खास सवलत का दिलेली आहे की मुलांनी अगोदर प्रश्नपत्रिका म्हणजे प्रश्न समजावून घ्यावेत, म्हणजे त्यांच्या लक्षात येईल की कुठला प्रश्न आपल्याला लवकर सोडवायचा आहे, कुठला अवघड आहे, कुठं काय करायचं आहे. त्यासाठी शासनानं जर वेळ दिलेला आहे तर तुम्ही का वेळ माझ्याकडनं घेत नाही? प्रश्न समजावून घेण्यासाठी. कशासाठी? उत्तर हा नंतर मी देणारच आहे समजावून, पण प्रश्न पहिला समजला तर उत्तर माणसाला समजत असतं. त्या दृष्टिकोनातून तुम्ही जाणीवपूर्वक तिथं लक्ष ठेवणार आहात माझ्या प्रत्येक मुद्द्याकडे, प्रश्नांच्या. ओके, चला पुढे जाऊया. मंथ, सेल्स इन रुपीज, मटेरियल इन रुपीज, वेजेस इन रुपीज, फॅक्टरी एक्सपेन्सेस. निर्माणी शब्द म्हणजे निर्माण म्हणजे उत्पादन. काय उत्पादन कुठं होते? फॅक्टरीमध्ये होते. म्हणून त्याला काही ठिकाणी निर्माणी शब्द आहे, काही ठिकाणी उत्पादन शब्द आहे. व्यय म्हणजे खर्च, मी तुम्हाला सांगितलं. फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस. कार्यालय एक्सपेन्सेस म्हणजे ऑफिस, कार्यालय खर्च म्हणजे कार्यालय व्यय म्हणजे ऑफिस एक्सपेन्सेस. विक्री व्यय म्हणजे सेलिंग एक्सपेन्सेस. सेलिंग अँड डिस्ट्रीब्युशन मध्ये ज्या सेलिंग असतात म्हणजे सेल करताना, विक्री करताना जो खर्च होतो तो त्या ठिकाणी येतो. आता मंथ्स कसे दिलेत बघा. मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै. मागच्या प्रॉब्लेमची जर आठवण ठेवा, त्याच्या मागच्या प्रॉब्लेमची पण, दोन्हीमध्ये ज्या सिमिलर गोष्टी होत्या त्याच्यापेक्षा थोडासा प्रॉब्लेम वेगळा सेट केला गेलेला आहे, पण बराचसा त्याला घासून जाणार आहे. प्रत्येक प्रश्न हा एकमेकावर आधारित असेल, प्रत्येक उत्तर हे एकमेकावर आधारित असते. मी रिपीट करतो बघा.
प्रत्येक प्रश्न हा एकमेकावर आधारित असा पुढे सरकत असतो, म्हणजे ज्याला आपण प्रॉब्लेम म्हणतो. आणि सोल्युशन पण, शब्द काय, सोल्युशन पण त्या टप्प्यानं पुढे पुढे सरकत असतं. तर मार्च, एप्रिल, मे, जून, जुलै अमाऊंट्स त्या ठिकाणी दिलेले आहेत. विक्रीची दिलेली आहे, सामग्री म्हणजे मटेरियलची दिली, वेजेसची दिलेली आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस दिलेले आहेत, ऑफिस एक्सपेन्सेस दिले आहेत, सेलिंग एक्सपेन्सेस दिलेले आहेत. ठीक आहे. हे टेबलमध्ये ऑलरेडी ज्याचा तुम्ही स्क्रीनशॉट घेतला असणार आहे त्यामध्ये ही माहिती आलेली आहे तुमच्यासमोर, त्यामुळे मी ती रिपीट करत नाही कारण हा प्रश्न आहे. पण याची ज्यावेळेला अतिरिक्त माहिती, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, शब्द काय बघा, ॲडिशनल इन्फॉर्मेशन, ज्या वेळेला आपण त्या ठिकाणी पोहोचतो ॲडिशनल इन्फॉर्मेशनच्या ठिकाणी, तिथनंच खरं आपले क्ल्यूज सुरू होत जातात. मगाचपासून आपण फक्त काळजीपूर्वक वाचत जातो, तर खरं क्ल्यूज कसे आपल्याला मिळत जातात बघा. 20% म्हणजे 20% विक्री रोखीने असते, बाकीचे विक्रीचे पैसे पुढील महिन्यात मिळतात. केव्हा मिळतात आपल्याला ते? पुढील महिन्यात मिळतात. कोणत्या महिन्यात? पुढील महिन्यामध्ये. मग आता पुढील महिन्यामध्ये मिळतात याचा अर्थच तुम्ही समजावून घ्या. बघा, 20% रोखीने विक्री असते याचा अर्थ उरलेली क्रेडिटच असतं ना. क्रेडिट सेल्स काय असणार? क्रेडिट सेल्स. मग 20% कॅश सेल आहे, 80% क्रेडिट सेल आहे. काय? 20% कॅश सेल आहे, 80% क्रेडिट सेल आहे. मग क्रेडिट सेल याचा अर्थच काय की बाकीचे पैसे विक्रीच्या पुढील महिन्यात, म्हणजे 1 मंथ क्रेडिट देता तुम्ही. काय करताय? 1 महिन्याचं क्रेडिट तुम्ही दिलेलं आहे. मग याचा अर्थ बघा कसं होत जाणार आहे. मार्चचे पैसे जे काय असणार आहेत विक्रीचे, त्यातले 20%च फक्त मार्चमध्ये आलेले आहेत. काय आले? 20%. उरलेले 80%, किती? उरलेले 80%, 80%, ते केव्हा मिळणार आहेत? एप्रिलमध्ये मिळणार आहेत. कुठे मिळणार आहेत? एप्रिलमध्ये. एप्रिलचं पण कसं करणार आहे बघा. एप्रिलचे 20% तुम्हाला एप्रिलमध्ये मिळणार आहेत आणि उरलेले 80% एप्रिल नंतर कुठला महिना आहे तो? मे. मे मध्ये मिळणार आहे. मेची पण कन्सेप्ट कन्सिडर करा. 20% तुम्हाला मे मध्ये मिळणार आहेत. मे नंतरचा पुढचा कुठला महिना आहे? जून. जूनमध्ये 80% मिळणार आहे. हीच थीम पुढे पुढे सरकत जाणार आहे. म्हणजे पहिला मुद्दा तुम्हाला समजला का? पहिला क्लू मी तुम्हाला आता दिलेला आहे. चला आता आपण पुढे जाऊया. स्कंद म्हणजे ज्याला आपण माल म्हणतो, बरोबर आहे, किंवा वस्तू म्हणू, काय त्याच्यात आहे? पुरवठादाराकडून 2 महिन्याची उधारी मिळते आपल्याला, बरोबर आहे. म्हणजेच याचा अर्थ मटेरियलवर आपल्याला काय? मटेरियलवर 2 मंथ्स क्रेडिट मिळते. किती महिन्याचं मिळते? 2 महिन्याचं क्रेडिट. मग याचा अर्थ जी मार्चची आपल्याला मटेरियलची दिलेली आहे ती 2 महिने अगोदरची कन्सेप्ट आपल्याला घ्यावी लागेल, बरोबर आहे का? मग आता इथं जर आपण मेचा विचार केला तर मेच्या अगोदरचे 2 महिने कुठले आहेत मटेरियलचे? तर मार्च. म्हणजे उत्तरात बघा, कारण तुम्हाला उत्तर कुठलं करायला सांगितलंय तयार? मे, जून आणि जुलै. मग मेचा जर आपण विचार केला मटेरियलचा, तर 2 महिन्याच्या अगोदरचं जे होतं तीच आपल्याला फिगर त्या ठिकाणी घ्यायची आहे. अत्यंत काळजीपूर्वक आणि बारकाईने या गोष्टीचा तुम्ही विचार करायचा आहे. काय? आणि तो तुमच्या आता लक्षात आला असणार. त्याप्रमाणे स्टेप बाय स्टेप पुढे सरकत जाणार. मे नंतर जूनला तुम्ही कोणाचं घेणार? एप्रिलचं घेणार, बरोबर आहे. मेन विषय कसा? जुलैला ज्यावेळेला तुम्ही जाणार तर 2 मंथ्स बॅक जाणार. 2 मंथ्स बॅक त्यावेळेला तुम्हाला ती जी रक्कम असेल ती त्या ठिकाणी घ्यावी लागेल. मुद्दाम मी आत्ताच रक्कमा सांगत नाही तर मग उत्तरात काय सांगायचं, पण तुम्हाला कन्सेप्ट समजत गेली. मेन विषय काय? हे स्टेप बाय स्टेप शिक्षक आणि विद्यार्थ्यांना समजून आणि विद्यार्थ्यांनी ते काळजीपूर्वक समजून घेतलं तर पैकीच्या पैकी मार्क मिळत असतात. प्रॉब्लेम कुठेही चुकत नाही. प्रेझेंटेशन महत्त्वाचं असतं, खाडाखोड नको असते. ज्या वेळेला एक्झामिनर पेपर तुमचा चेक करतो त्यावेळेला ह्या गोष्टी एक्झामिनरला ह्या अपेक्षित असतात, बरोबर आहे. मॉडेल आन्सर हे तुम्ही स्वतः तयार करू शकता जर माझ्या पद्धतीनं गेलात तर. म्हणजे या पद्धतीने तुम्हाला आणखी नवीन प्रॉब्लेम तयार करायचे आणि ते तुमच्या तज्ज्ञ शिक्षकांच्या मार्गदर्शनाखाली तयार करून ते सॉल्व्ह करायचे आहेत. मी फक्त रेफरन्सेस देत असतो. आता पुढे बघा, तिसरा पॉईंट. शोधनचा अर्थ काय? तरतूद. बघा, मजुरी व इतर खर्चाचे वास्तविक खर्च झाल्यानंतर पुढील महिन्यात होते. काय होते? ऍक्च्युली मजुरी आणि इतर खर्च झाल्यानंतर त्याची तरतूद कुठं होती? पुढील महिन्यात होते. म्हणजे 1 मंथ आफ्टर, 1 मंथ आफ्टर. लक्षात आलं? ही कन्सेप्ट तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या डोक्यात ठेवा. ही कन्सेप्ट तुम्ही काळजीपूर्वक तुमच्या डोक्यात ठेवा की 1 मंथ आफ्टर, 1 मंथ आफ्टर हा विषय आहे या ठिकाणी. म्हणजे कसं आहे
की शोधन हा शब्द जरा वेगळा वाटतो, तरतूद हा शब्द जुना वाटतो. आपल्या सगळ्यांना तरतूद माहिती आहे, ह्या गोष्टीची मी तरतूद केली, त्या गोष्टीची मी तरतूद केली. तर ही जी तरतूद आहे, ती तरतूद हा शब्द या ठिकाणी फार महत्वाचा आहे. लक्षात आलं तुमच्या? तर चला पुढे जाऊया आपण. पुढच्या ह्याच्यात आपल्याला काय ॲडिशनल इन्फॉर्मेशन दिले. कंपनी मे महिन्यामध्ये कर्मचाऱ्यांना आधी लाभांश देते, बरोबर आहे, आणि ते लाभांशाची शोधन ते काय आहे, मे महिन्यामध्येच आपल्याला त्याची तरतूद करायची आहे. 15,000 आणि 10,000ची शोधन म्हणजे तरतूद करून ठेवायची आहे. म्हणजे ते तुमच्या सोल्युशन मध्ये उत्तरात येणार आहे. पुढे चला. पुढचा मुद्दा आपल्याला काय सांगितलंय ॲडिशनल इन्फॉर्मेशन. आदेशित यंत्र म्हणजे आपण ज्या गोष्टीचा आदेश ऑर्डर दिलेली आहे, ती मशिनरी आपल्याला जून मध्ये मिळणार आहे. असून त्याचे तरतूद शोधन म्हणजे 80,000 त्याच महिन्यात करायचे. म्हणजे याची तरतूद जून मध्येच त्याचं उत्तरामध्ये हे पाहिजे आपल्याला. 80,000 मस्ट बी रिक्वायर्ड इन द मंथ ऑफ जून. लक्षात आलं तुमच्या? 80,000ची तरतूद 80,000 जून मध्येच ठेवायचं आहे, ज्याची ऑर्डर आपण दिलेली आहे. आता जुलै महिन्यामध्ये काय कन्सेप्ट आहे बघा. इन्कम टॅक्स चार्ज करायचा. इन्कम टॅक्स आपल्याला पेड करायचा. चार्ज म्हणजे पेड करायचा आहे, भरावयाचा आहे, द्यावयाचा आहे. तर त्याची तरतूद आपल्याला जुलैमध्ये करायची आहे. तर आपला प्रॉब्लेमचा अंतिम महिना कुठला दिलाय? जुलै. मग जुलैमधला इन्कम टॅक्स, जुलैमध्ये इन्कम टॅक्स रिसिप्ट पेमेंट, त्या ठिकाणी पेमेंटच्या ठिकाणी तो येणार आहे. मग आता मी इंग्लिशमध्ये हेच मुद्दे आता मराठी तुम्हाला समजावून सांगितले. इंग्लिशमध्ये फक्त तुमच्या माहितीसाठी फक्त मी बोलतो. ॲडिशनल इन्फॉर्मेशन नंबर 1, 20% सेल्स इज इन कॅश अँड बॅलन्स अमाऊंट इज रिकवर्ड इन द फॉलोइंग मंथ ऑफ द सेल. ठीक आहे. पिरियड ऑफ क्रेडिट फ्रॉम द सप्लायर ऑफ स्टॉक 2 months. नंबर 3चा काय मुद्दा आहे बघा, काळजीपूर्वक चला. पेमेंट वेजेस अँड अदर एक्सपेन्सेस इज मेड इन द फॉलोइंग मंथ्स ऑफ द ॲक्च्युअल एक्सपेन्सेस. झाल्यानंतरच्या नेक्स्ट मंथ ॲक्च्युअली झाल्यानंतरच्या नेक्स्ट मंथ. ओके, हे लक्षात ठेवा. पुढे कंपनी पे डिव्हिडंड अँड बोनस. काय करते कंपनी? प्रॉफिटमध्ये, आपली कंपनी म्हणजे प्रॉफिटमध्येच असणार. ती काय करते? डिव्हिडंड हा कर्मचाऱ्यांना पेड करते. 15,000 अँड बोनस ऑफ द एम्प्लॉईज 10,000. बोनसच्या बाबत एक मुद्दा मी तुम्हाला खास काळजीपूर्वक सांगतो. बोनस हा हक्क नाही. तुम्ही काम केलं, पॉईंट लक्षात घ्या, तुम्ही काम केलं तर त्याचा पगार मिळणं हा तुमचा अधिकार आणि हक्क आहे. हे माझं वाक्य कायमस्वरूपी लक्षात ठेवायचं, कारण भविष्यात हे तुम्हाला फार उपयोगी पडणार आहे. इतर टॉपिकमध्ये सुद्धा त्याचा आपल्याला उल्लेख नाही, तर फक्त शॉर्टमध्ये तुम्हाला आयडिया देतो की पगार हा तुमचा अधिकार आहे, तुमचा हक्क आहे. कारण तुम्ही काम केले त्याचा तुम्हाला पगार मिळणार आहे. बोनस हा तुमचा अधिकार नाही, हा मॅनेजमेंटनं ठरवायचा शब्द. काय? मॅनेजमेंटनं. डिसिजन मेकिंग मस्ट बी मेड बाय मॅनेजमेंट, नॉट एम्प्लॉई. इट इज राईट ऑफ एम्प्लॉयर. कुणाचा? मालकाचा अधिकार आहे की बोनस तुम्हाला द्यायचा आहे का नाही द्यायचा. बरोबर आहे. आणि बोनस केव्हा दिला जाणार? ज्यावेळेला प्रॉफिट होणार. म्हणजे याचा अर्थ तुम्ही काम चांगलं करा, तुम्हाला त्याचा फायदा. आता बऱ्याचशाच कंपन्या म्हणा किंवा काही संस्था 12 महिने काम केल्यानंतर 1 महिना एक्स्ट्रा पगार हा बोनस म्हणून देतात. म्हणजे त्यांना 13 महिन्याचा पगार मिळाला की नाही. काम त्यांनी किती केलं? 12 महिने. एक 1 month बोनस मिळाला. काय मिळाला? 1 month बोनस मिळाला. म्हणजे एक्स्ट्रा पगार मिळाला ना त्यांना. मिळाला का नाही सांगा? म्हणजे ह्या काही कंपन्यात 3 महिन्याचा बोनस म्हणून डिक्लेअर करतात. बरेचसेच काय वेळेला होतं कसं, आपल्या भारतामध्ये खास करून दिवाळीच्या वेळेला कर्मचाऱ्यांना बोनस हा डिक्लेअर केला जातो. एक फॉर एक्झाम्पल म्हणून मी सांगतोय, इतर ठिकाणी कदाचित ख्रिसमसला करत असतील किंवा आणखी कुठल्या सणांना करत असतील. सण हा आपला विषय महत्वाचा नाही, की कर्मचाऱ्यांचं मोटिवेशन, उत्साह वाढावा. काय? मोटिवेट व्हावेत कर्मचारी, म्हणून हा बोनस दिला जातो. आता त्यांनी एवढं काम करून एवढा प्रॉफिट कंपनीला मिळून दिलाय, ह्याच्यापेक्षा त्यांनी आपली बेस्ट ऑफ द बेस्ट पॉवर एनर्जी कंपनीसाठी द्यावी, की ज्याप्रमाणे कंपनीला आणखीन प्रॉफिट होईल आणि त्याप्रमाणे कर्मचाऱ्याला आणखीन बोनस मिळेल. बट इट इज नॉट राईट ऑफ, राईट म्हणजे हक्क, ऑफ एम्प्लॉई. एम्प्लॉईचा तो हक्क नाहीये. हा मॅनेजमेंटनं दिलेला खुशीचा भाग आहे, म्हणून त्याला खुशी म्हणतात. काय म्हणतात? उत्साहानं दिलेलं. तुमच्यात आणखीन काहीतरी प्रमोशन व्हावं, कंपनीचा प्रॉफिट तुम्ही आणखीन वाढवत राहावं. बोनस बद्दल आणखीन एका वेगळ्या ट्रॅकमध्ये आपण निश्चित जास्ती चर्चा करू. इथपर्यंत तुम्हाला समजले बोनस कशाला म्हणतात.
ओके. डिव्हिडंड तुमच्या लक्षात आलं, यापूर्वी लाभांश प्रॉफिट जो असतो त्याच्या बेसवर तो लाभांश दिला जातो. तर त्या बोनसची आपल्याला तरतूद करायची. द मशिनरी नंबर 5, द मशिनरी प्लेस विल बी अवेलेबल इन द मंथ ऑफ जून अँड क्लिअरिंग ऑफ द सेम ऑफ ₹80,000 इज टू बी डन इन द सेम मंथ ओनली. मग अशी मी तुम्हाला सांगितलंय मशिनरी जी काय आहे ऑर्डर केलेली आहे ती आपल्याला जून मध्ये त्याची तरतूद करायची. इन द मंथ ऑफ जून हाऊ मच अमाउंट ₹80,000. नेक्स्ट नंबर 6, इन्कम टॅक्स. इन्कम टॅक्स ₹25,000 टू बी पेड इन जुलै. जुलै इज आवर लास्ट मंथ ऑफ दिस सोल्युशन. जुलै महिन्यामध्येच आपल्याला 25,000 ची इन्कम टॅक्सची तरतूद करायची आहे. इन्कम टॅक्स सगळ्यांना माहिती आहे, आयकर मराठीत आपण त्याला म्हणतो. तर त्याची तरतूद आपण केली. आता आपण बोलूया ऍक्च्युअल सोल्युशन. आता ते सोल्युशन कसं असणार आहे बघा. यामध्ये आपण नियमाप्रमाणे टेबल करणार आहोत. मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे करायचं आहे. सेंटरला कॅश बजेट तुम्ही लिहिणार आहात. ओके. आता 2 ओळी इथे या विद्यार्थ्यांनी सोडल्या आहेत, पण माझी अपेक्षा आहे की तुम्ही 2 ओळी सोडा आणि मग ते सोल्युशनचं टेबल तयार करा. त्यानं काय होतं, प्रेझेंटेशन आणखी चांगलं होतं. काय होतं, प्रेझेंटेशन जितकं प्रेझेंटेशन चांगलं तितके तुम्हाला मार्क असे दन 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 असे पळायला लागतात. का पळायला लागतात, तर त्यामुळं त्या एक्झामिनरच्या लक्षात येते की ह्या मुलग्याला पूर्ण समजलेलं आहे. अक्षर सुवाच्य असावं, सुंदर असलं तर बेस्टच आहे, पण सुवाच्य असावं म्हणजे वाचण्यायोग्य तर कमीत कमी असावं. ह्या काही मिनिमम एक्सपेक्टेशन्स असतात एक्झामिनरच्या. शेवटी कसं आहे की तुम्हाला ह्यातनंच आम्हाला ट्रेन करायचंय. काय करायचंय, तुम्हाला ह्यातनंच आम्हाला ट्रेन करायचं आहे. तर पहिला कॉलम तुमचा असेल पर्टिक्युलर्स म्हणजे तपशील, त्यानंतर मे रुपीज, जून रुपीज, जुलै रुपीज. आता नियमाप्रमाणे मी पहिले सांगितले जे काही आपल्याला आय म्हणजे इन्कमचे स्रोत आहे ते रिसिप्ट मध्ये येतील, बाकीचे पेमेंट मध्ये येतील. खर्च, वे म्हणजे खर्च. आता इथं आपल्याकडे कसं कसं झालंय, ओपनिंग बॅलन्स आपण काढलाय, सेलच्या अमाऊंट दिलेले आहेत, पेमेंट्स आपण कोणकोणते मेड केलेत, मटेरियल, वेजेस, फॅक्टरी एक्सपेन्सेस, ऑफिस एक्सपेन्सेस, सेलिंग एक्सपेन्सेस, डिव्हिडंड पेएबल, बोनस, परचेस ऑफ लँड, इन्कम टॅक्स. मग आता कसं आहे, त्यानंतर राहील तो कॅश बॅलन्स राहील. यासाठी आम्ही आमच्या विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केल्याप्रमाणे अत्यंत सोपा आणि सुटसुटीत सोल्युशन तयार झाले. ते स्टेप बाय स्टेप व्ह्यूज मी तुम्हाला दिलेले आहेत. सगळे रेफरन्सेस मी तुमच्या समोर मांडलेले आहेत. ऍक्च्युली कॅल्क्युलेशन कसं केलं गेलेलं आहे तेही मी तुमच्या समोर सेल्सचं मांडलेलं आहे. त्या ह्याच्याप्रमाणे तुम्हीही असाच प्रॉब्लेम सॉल्व्ह करावा. तुम्हाला तो प्रॉब्लेम समजल्यानंतर तुम्ही अशा पद्धतीचे आणखीन प्रॉब्लेम मित्र मैत्रिणी एकत्र बसून तयार करावेत, तुमच्या शिक्षकांना दाखवावेत. सोल्युशन तुमचं तुम्ही तयार करावं, शिक्षकांचं मार्गदर्शन घ्यावं आणि मॅक्झिमम प्रॉब्लेम अशाच पद्धतीने तुम्ही सोडवत राहा. हा म्हणजे माझा संदेश मी कायमस्वरूपी तुम्हाला प्रत्येक प्रॉब्लेम किंवा ह्या अशा पद्धतीने कॉस्टिंगसाठी देत जाणार आहे. ऑफिस मोटिवेशनचे प्रॉब्लेम वेगळे होते, म्हणजे ऑफिस मोटिवेशन मधले कन्सेप्ट वेगवेगळ्या होत्या. पेपर फर्स्ट मधल्या, पेपर थर्ड मधल्या UC आपण ज्याला म्हणतो ऍडव्हान्स कॉस्टिंग अँड अकाउंटिंग, त्यातल्या कन्सेप्ट वेगळे आहेत. जितके अधिक प्रॉब्लेम सॉल्व्ह कराल तेवढं तुम्ही अधिक एक्सपर्ट बनणार आहात. जितके अधिक फॉर्म तुम्ही अभ्यासणार त्यात एक्सपर्ट बनणारच, पण जितके अधिक प्रॉब्लेम तुम्ही, म्हणजे मी पेपर फर्स्टचं सांगतो बरोबर आहे, 1 2 4 फॉर्म आपण अभ्यासले की आपल्या डोक्यात येते की नेमकं काय. पण कॉस्टिंगचे प्रॉब्लेम कसे, जितके तुम्ही पुढे पुढे सरकत जाणार, अधिक अधिक पुढे सरकत जाणार तेवढं अधिक अधिक नॉलेज तुमचं अपग्रेड होत राहणार. आणि आमची एक्सपेक्टेशन काय आहे, आमची म्हणजे बोर्डाची म्हणा सगळ्यांची शासनाची, की विद्यार्थ्यांना अपग्रेड व्हावं, कॉस्टिंग मधून त्यांना अपग्रेड होऊन आणि पुढच्या दिशेने वाटचाल करावी. ह्या दृष्टिकोनातून मी हा सोल्युशन तुमच्या समोर मांडलेला आहे. परत एकदा पेमेंटचे आयटम सांगतो. प्रत्येक महिन्यामध्ये आपण घेतलेल्याप्रमाणे मटेरियल आहे, वेजेस आहे, फॅक्टरी एक्सपेन्सेस आहे, ऑफिस एक्सपेन्सेस आहे, सेलिंग एक्सपेन्सेस. ते कसं कसं डिवाइड करायचं आणि कुठं कुठं करायचं मी पूर्वी सांगितलंय. जसं इन्कम टॅक्स बद्दल मी सांगितलं त्याची तरतूद जुलैला आहे. परचेस ऑफ लँड त्याची तरतूद त्याच महिन्यात आहे, सेम मंथ, इन द सेम मंथ जून. 80,000 त्या ठिकाणी तुम्हाला दिसते. बोनसची तरतूद मे मध्ये का करावी लागते हे मी तुम्हाला सांगितलेलं आहे. डिव्हिडंड पेएबल त्या ह्याच्यामध्ये दिलेला आहे. सेलिंग एक्सपेन्सेस कशा हे केले गेलेले आहेत, ऑफिस एक्सपेन्सेस कशा केल्या गेलेल्या आहेत, फॅक्टरी एक्सपेन्सेस, निर्माणी म्हणजे मॅन्युफॅक्चरिंग, निर्माण करणे म्हणजे फॅक्टरीमध्ये उत्पादन होते, उत्पादन खर्च तो कसा आहे,
वेजेस म्हणजे मजुरी, त्यासाठीची काय तरतूद होती, मटेरियलसाठी काय आपल्याला सांगितलं होतं, आणि सगळ्यात महत्वाचं सेल्सची जी तरतूद करायची होती 20%, काय 20% सेम मंथ, 80% नेक्स्ट मंथ, म्हणजे क्रेडिट, 1 मंथ क्रेडिट आपल्या भाषेत. तर ह्या पद्धतीने हा प्रॉब्लेम मी तुमच्या समोर मांडलेला आहे. तुम्हाला निश्चित तो प्रॉब्लेम आणि त्याचं सोल्युशन रेफर करायला आवडेल. याच ठिकाणी इथं आपण थांबूया आणि #23 मध्ये पुन्हा मी भविष्यात तुमचं स्वागत करेन. भविष्यात आता #22चा तुम्ही प्रॉब्लेमचा काळजीपूर्वक अभ्यास करा. मी मुद्दाम जास्ती प्रॉब्लेम प्रत्येक ह्याच्यात का घेत नाही, तर त्याचं एक्सप्लेनेशन विद्यार्थ्यांच्यापर्यंत काळजीपूर्वक झालं पाहिजे, विद्यार्थ्यांना क्ल्यू गावले पाहिजेत, विद्यार्थ्यांना हे प्रॉब्लेम्स आवडले पाहिजेत. तुम्हाला आवडले म्हणजे तुम्ही ते तुमच्या इतर मित्रांना निश्चितच शेअर करणार आहात. त्या पद्धतीनं तुम्ही ते काळजीपूर्वक अभ्यासा हे सांगून हा अत्यंत महत्त्वाचा संदेश तुम्हाला देऊन मी या व्हिडिओमध्ये इथंच थांबतो.